तर आज मी आलेली आहे अशा एका ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्ही एकदा तरी नक्कीच आले असाल आणि नसाल आले तर एकदा तरी नक्कीच भेट द्या। तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये। तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं तुळजापूरचं दर्शन। तर रात्री तुळजापूरमधून निघाल्यानंतर आम्ही स्टे केला होता संत गजानन महाराजांच्या मठामध्ये। तर सकाळी रेडी झालो, चहा वगैरे घेतला आणि निघालो आपल्या पुढच्या लोकेशनवर जाण्याकरिता। तर मध्येच आम्हाला इथं दिसले होते गजरे आणि मला गजरे खूप आवडतात, त्यामुळे आम्ही दोघींनी सुद्धा मस्तपैकी गजरे लावले। आणि नंतर दिसले आपल्याला हे आजोबा, तर आजोबांना म्हटलं टिळा लावून द्या, तर त्यांनी आपल्याला मस्तपैकी टिळा लावून दिला। आणि त्यानंतर आलो आपण चंद्रभागामध्ये। तर आता तर तुम्ही नक्कीच ओळखलं असेल की आम्ही कोणत्या ठिकाणी आलेलो आहे। तर मी आलेली आहे माझ्या विठुरायाच्या दर्शनाकरिता पंढरीला, कारण खूप दिवसाची इच्छा होती आणि आज ती माझी इच्छा पूर्ण झालेली आहे। त्यानंतर आपण बसलो नावेत बसल्यानंतर आनंद तर खूप वाटत होता, पण थोडी भीती सुद्धा वाटत होती, कारण मध्ये गेल्यानंतर पाणी खूप जास्त खोल होतं। त्यानंतर नाववाल्या भाऊनं आपल्याला आणून सोडलं हरे कृष्ण धामवर, कारण इथं आहे राधाकृष्णाचं इस्कॉन टेम्पल। आणि इथं आल्यानंतर खूप छान वाटलं, कारण ची मूर्त्या वगैरे खूप छान प्रकारे त्यांनी सजवलेलं होतं आणि इथं जागोजागी प्रभुपाद महाराजांची फोटो सुद्धा लावलेली होती आणि त्यांनी केलेल्या लीला त्या फोटोमध्ये दाखवलेल्या होत्या। तर दर्शन वगैरे घेतलं, प्रसाद घेतला तिथं आणि निघालो आपण आपल्या विठुरायाच्या दर्शनाकरिता। आणि तिथं गेल्यानंतर समजलं की आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, तर त्यामुळे बाकीचं मला काहीच रेकॉर्डिंग करता आली नाही। तर आजचा ब्लॉग तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। भेटूया नेक्स्ट ब्लॉग।